हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण राम जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि हरि जय जय राम 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 जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर घर कथेवरी ठेवनिया कर कथेवरी ठेवनिया ठेवनिया तुलसी हर गड़ा आसे पीतांबर तुलसी हर गड़ा आसे पीतांबर औडे निरंतर हे चिधान औडे निरंतर हे चिधान तुलसी हर आसे पीतांबर तुलसी हर आसे पीतांबर तुलसी
सर्व सुख हा तुक म्हणे माझे हेची सर्व सुख हा हा पाहिन श्रीमुख आवरी रे हे पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख तुलसी हर गैरा कासे पीतांबर ओ हर गैरा कासे
आले गोसावी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
हरे नाम वेली पावली विस्तार हरिनाम वेली पावली विस्तार हरे नाम वेली पावली विस्तार हरिनाम वेली पावली विस्तार फळी पुष्पे भार ओल्हावले फळे पुष्पी भार फुलावले फळे पुष्पी भार फुलावले हरे नाम वेली पावली विस्तार हरि नाम वेली पावली विस्तार हरे नाम वेली पावली विस्तार हरि नाम वेली पावली विस्तार फळे पुष्पे भार ओल्हावली फळे पुष्पी भार ओलावली फळे पुष्पी भार ओलावली येथे माझ्या मना होई पक्षीराज येथे माझा मना होय पक्षीराज येथे माझ्या मना होई पक्षीराज येथे माझा मना होय पक्षीराज साधावया काज तृप्तीची या सावया काज तृप्तीया सावया काज तृप्तीया मुळेच्या बीजे दाखविली गोडी मुळीया बिजेला पडली गोडी मुळेच्या बीजे दाखविली गोडी मुळीया बिजेला पडली गोडी करे जोडी झाली आज. गोडी भाली जाते गोडी भाली जाते येथे माझ्या मना होई पक्षीराज येथे माझा मना होय पक्षीराज येथे माझ्या मना होई पक्षीराज येथे माझा मना होय पक्षीराज साधावया काज तृप्तीची या. सावया काज तृप्तीया सावया काज तृप्तीया कामणे क्षण क्षणाचा तो काळ 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 गोडीते रसाळ अंतरेल गोडीते साळ अंतरेल गोडीले सावया तुका म्हणे क्षण क्षणाचा तो काळ कामणे क्षण क्षणाचा तो काळ तुका म्हणे क्षण क्षणाचा तो काळ कामणे क्षण क्षणाचा तो काळ गोडीते रसाळ अंतरे गोडीते रसाळ अंतरे गोडीते रसाळ अंतरे येथे माझ्या मना होई पक्षीराज येथे माझा मना होय पक्षीराज येथे माझ्या मना होई पक्षीराज येथे माझा मना होय पक्षीराज साधावया काज तृप्तीची या. साधवया काज तृप्तीया साधवया काज तृप्तीया हरी जय गोपाल कुमार हरी गोपाल कुमार हरी हरिभक्त परायण रे ना रे रे ना
रे ना रे रे ना रे 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 ना हरि नाम वेली हरि नाम वेली हरि नाम
तृप्तीचे या साधावया काज साधावया काज तृप्तीचे या साधावया काज तृप्तीचे या साधावया तृप्तीचे या साधावया गमपनी दरी साग साग म प म प म प म ग ग म प नि सा नि द ग म प नि सा नि सा नि सा नि सा नि सा नि सा नि द प द म प ग म प नि सा सा रे सा नि सा नि ध नि प द म प ग म प नि सा ग प नि सा ग प नि सा साधावया काज तृप्तीचे या तृप्तीचे या साधावया काज तृप्तीचे तृप्तीचे सदा सदावया सदावया काज तृप्तीचे या तृप्तीचे या सदा
तृप्तीचे हा साधावया साधावया तृप्ती सदवया सदवया विठ्ठल 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 विठ्ठल
हरिनाम वेले पावली विस्तार फळे पुष्पे भार ओल्हावली तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीचिया मुळीचिया बीजे दाखविले गोडी लाहो करे जोडी झाली याची तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीचिया तुका म्हणे क्षण क्षणा जातो काळ तुका म्हणे क्षण क्षणा जातो काळ गोडी ते रसाळ अंतरेल तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीचिया विठाला स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती निवृत्ती पावलो विश्रांती स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती निवृत्ती पावलो विश्रांती संसाराची शांती झाली माझ्या संसाराची शांती झाली माझ्या नमिता ज्ञान देवा पावलो विसावा देवा पावलो नमिता ज्ञान देवा पावलो विसावा देवा पावलो अंतरिता हेवा विसर अंतरिता देवा विसर हरिनाम विले पावले विस्तार फळे पुष्पे भार ओल्हावली तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीचिया हा सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा असून या अभंगातून महाराजांनी आपल्या मनाला उपदेश केला आहे विठाला मनाला उपदेश करणारा अशा पद्धतीचा अभंग प्रतिवर्षानुसार संपन्न होणारा हा महोत्सव श्री क्षेत्र बावीर दिंडीची सांगता म्हणजे पाडव्याच्या दिवशी त्या ठिकाणी होणारी यात्रा त्याची जी पायी दिंडी त्याची आज सांगता ह्या संस्थांमध्ये आणि बाबांचे पितृचरण असणारे हरिभक्तीपरायण ब्रह्मलीन खंडोजी बाबांचं हे 22वे पुण्यस्मरण या निमित्ताने प्रतिवर्षी संपन्न होणारा हा महोत्सव त्यातील आजच्या यावर्षी सुरुवात झाली आजच्या दुसऱ्या दिवसाची ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला आली आहे यथामती दिलेल्या वेळेत काही अभंगावर चिंतन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे कशासाठी सप्ताह करायचा आहे 22वे पुण्यस्मरण साजरं करायचं आहे दिंडीची सांगता असेल ठीक आहे पण मग सप्ताह कशासाठी करायचा प्रयोजन काय आहे असं आहे सप्ताह कशासाठी आपण करतो लक्षात घ्या संत विचार समाजापर्यंत पोहोचावेत म्हणजे याचा अर्थ काय की समाजाला ज्ञानदान घडलं पाहिजे महत्त्वाची गोष्ट आहे सप्ताहाच्या द्वारा परमप्रयोजन मुख्य हेतू काय आहे आपला की ज्याद्वारा ज्ञानदान घडेल सर्व दानामध्ये श्रेष्ठ आहे ज्ञानदान नित्य निरंकुशा तृप्ती ज्याला म्हणतात कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्यम कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो अशी स्थिती ज्यामध्ये होती कृपादान केले संती कल्पांतीही सरेना अशा पद्धतीचं ज्ञानदान या निमित्ताने घडावं म्हणून हे संकीर्तन सेवा आणि त्या निमित्तानं आता संकीर्तनाची पण वेळ बदलली 7 ते 9 आहे म्हणजे या निमित्ताने काही अन्नदानही व्हावं महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या व्यवहारामध्ये श्रेष्ठ दान आहे अन्नदान बाकीच्या दानापेक्षा अन्नदान का करावं कारण बाकीचे कितीही दान करा मनुष्य तृप्त नाही होत किती पैसे द्या किती जमीन द्या किती कपडे द्या अजून मिळावंच वाटतं ना अन्नदान कसं आहे तृप्त होतो मनुष्य पुरे म्हणतो एक किती खादाड मनुष्य असू दे एक वेळ काय होईल खाऊन खाऊन किती खाणार आहे एक वेळ पुरे म्हणतो आलमूर्ती त्याच्यामध्ये तृप्ती असल्यामुळे सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्यपात्र विचारुनी उपतिष्ठे कारण येथे बीज पेरीजी म्हणजे ह्या निमित्ताने हे 2 महत्त्वाचे दान या सप्ताहात घडतात ज्ञानदान अन्नदान संप्रदायामध्ये संतांनी पुष्कळ अन्नदानाचंही महत्त्व सांगितले येथे एक शीत दिधले अन्न म्हणून सर्व दोषाची निवृत्ती होण्याकरता हे दान घडावं 22वे हे पुण्यस्मरण आपण साजरं करतो आहोत आणि त्या निमित्ताने संकीर्तनाला जो अभंग घेतलाय जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा मनाला उपदेश करणारा अभंग आहे अभंगाच्या द्वारा काय केले महाराजांनी मनाला उपदेश केला आहे विठला विठला
तसं पाहिलं तर उपदेशामध्ये अनेक प्रकार आहे, अनेक पद्धतीने उपदेश करता येतो, लोक करतात. पण महत्वाचा भाग आहे उपदेश कोणाला करायचा आणि कोणाला करायचा. याही शब्दाचा अर्थ लोकांना उपदेश करायचा का आपल्या मनाला उपदेश करायचा. बहुसंख्य लोकांची प्रवृत्ती आपण बघा कशी आहे, ज्याला परोपदेश पांडित्य असं म्हणतात. म्हणजे माणूस दुसऱ्याला शिकवण्यात अतिशय हुशार, पण जसं तो दुसऱ्याला शिकवतो तो स्वतः तसं वागेलच सांगता येत नाही आहे. पण सर्व साधू संतांचे जीवन आपण बघा, जे स्वतः अनुष्ठान करून उपदेश करतात, किंबहुना हे संतांचं लक्षण आहे, त्याला संत म्हणावं जे स्वतः अनुष्ठान करून उपदेश करतात. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. का बरं मी सांगतोय, संप्रदायातील सर्व संत परंपरा आपण बघा. स्वतः संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज संप्रदायाला पायार असलेले मुख्य संत आहेत ना, पण उपदेश करता असताना नामभक्तीचा उपदेश करतायत, पण केवळ लोकांना सांगितलंय का? लोकांना सांगण्याच्या अगोदर स्वतः अनुष्ठान केलंय. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामी मुक्तपीठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेली. आणि म्हणून तो उपदेश करत असताना अगोदर मनाला उपदेश. ज्ञानेश्वर महाराज बघा कसं सांगतात, पहिल्यांदा मनाला उपदेश आहे. एक तत्व नाम दृढधरी मला, एक तत्व नाम दृढधरी मना, एक तत्व नाम दृढधरी मला, एक तत्व नाम दृढधरी मना, हरिषी करुणा हरिषी करुणा घेत तुझी, हरिषी करुणा घेत तुझी. एक तत्व नाम दृढधरी मना, हरिषी करुणा घेत तुझी, हरिषी करुणा घेत बाबांनी सर्व गुणेजन जमा केले. बाबा का संस्था काढली एवढी मोठी एकतात. हे बुवाजी बाबा संस्थानं जाता चांगलं प्रगतीला आहे ना आता. हां, म्हणजे चांगली गोष्ट आहे संप्रदायातील. उलट हे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत जावे. नुसतं कीर्तनकार होणंही महत्व. कीर्तनालाही काही फार लागत नाही, 2 तास बोलायला काय लागतंय. माणूस घडवणं लक्षात घ्या. संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार म्हणजे माणूस घडवणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि ते कार्य ह्या संस्थांच्या वतीने चाललंय, चांगली गोष्ट आहे. मी काय सांगत होतो, ज्ञानेश्वर महाराज काय उपदेश करतायत मनाला. एक तत्व नाम दृढधरी मना, हे मना नाम साधनेचा तू दृढतेने पकड, नामाचं अनुष्ठान कर. होईल काय? हरिसे करुणा, हे देवाला तुझी करुणा निर्माण होईल. एकदा का देवाला करुणा निर्माण झाली, तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून उपदेश करत असताना अगोदर पहिल्यांदा मनाला उपदेश. 2 बाजू आहे ना उपदेशाची, मनाला उपदेश, जनाला उपदेश. वारकरी संप्रदायातील सर्व संत परंपरा श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांपासून निळोबारायांपर्यंत हे अवतारी संत आहेत. केवळ जगदोद्धारासाठी आले, लोकांनाच उपदेश करायला आले. असं असलं तरी देखील संतांना माहिती आहे आपण अनुष्ठान करून उपदेश केला तरच लोकांवर परिणाम होईल. म्हणून ह्या 2 बाजू उपदेशाची. दोन्ही गोष्टी, मनाला उपदेश, जनाला उपदेश. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज एके ठिकाणी सांगतात की मी जनालाही उपदेश करतो आणि माझ्या मनालाही उपदेश आहे. ऐसे जागवितो मना, ऐसे जागवितो मना, ऐसे जागवितो मना, हरिसे जना सहित, करिसे जना सहित, हरसे जना सहित, हरसे जना सहित, हरसे जना सहित, हरसे जना. हे
भगवितो मना. अगोदर मनाला उपदेश आणि मग सरीसे जना सहित. दोन बाजू आहेत. त्यापैकी या अभंगात महाराजांनी मनाला उपदेश केला. आता मनालाच का उपदेश केला, त्यातही गंमत आहे. उपदेश नेमका कोणाला केलाय याचं जरी आपण चिंतन करू लागलो, उपदेशाचा विषय कोण आहे, उपदेश कोणाला केलाय. शास्त्रामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 84 लक्ष योनीचा विचार आहे. जीवाचे प्रकार किती आहे? 84 लाख. पण एवढ्या सर्व जीवांना उपदेश नाही आहे. उपदेश नेमका कोणाला केलाय? केवळ मनुष्य मात्राला. वेदत्रयीच्या पाना नये अन्यत्र लागू अर्जुना, मनुष्या वाचोनी विधाना आननोही. म्हणजे माणसाला उपदेश आहे, बाकी कोणाला नाही. माणसाला उपदेश म्हणजे कोणाला नेमकं? माणसाला म्हणजे आपल्या दिसणाऱ्या या शरीराला उपदेश आहे का? शरीराला उपदेश नाही आहे. का? शरीर जड आहे. आत्ता शरीरात प्राण आहेत. आत्ता असणारं शरीर, शरीरातून प्राण बाहेर पडतात तेव्हा असणारं शरीर, काय फरक आहे शरीरात? ते जडच आहे. जड आहे म्हणजे ज्ञानहीन आहे. शरीराला उपदेश नाही आहे. शरीरात असणारं आत्मचैतन्य सच्चिदानंद स्वरूप आहेच, त्यालाही उपदेश नाही. मग नेमका उपदेश कोणाला केलाय? साभास अंतःकरण विशिष्ट जीवाला म्हणजे मनाला उपदेश केलाय. उपदेश नेमका कोणाला आहे? उपदेशाचा विषय कोण आहे? मनाला उपदेश केलाय. मनालाच का उपदेश केला? अगदी पहिल्यांदा व्यावहारिक कारण, बहिरंग कारण. मनाला उपदेश करणं सर्वात अवघड आहे आणि अवघड काम पहिल्यांदा केलं पाहिजे म्हणून मनाला उपदेश केला. मनाला उपदेश करणं अवघड का आहे? आपण बघा, प्रत्येकाचा अनुभव आहे. आपण सांगितलेलं कदाचित लोक आपलं ऐकतील, पण आपलं मन असं विचित्र आहे, आपल्यालाच त्याचं ऐकावं लागतंय. अवघड आहे म्हणून मनाला उपदेश केला. मनालाच का उपदेश केला? शास्त्रीय कारण, थोडंसं तात्विक विचारही समजला पाहिजे, लक्षात घ्या. मनालाच का उपदेश केला? आपण बघा, आपल्या शरीरामध्ये आपण ज्ञान ग्रहण करतो. ज्ञानाची साधनं देवाने आपल्याला दिली. किती साधनं आहेत? 5 साधनं आहेत, ज्याला पंचज्ञानेंद्रिय म्हणतात. पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारा आपल्याला ज्ञान होतंय. ज्ञानाची साधनं 5 आहेत. इंद्रियाच्या द्वारा ज्ञान होतंय. कशाचं? विषयाचं. कोणते विषय आहेत? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. इंद्रिय किती? 5. इंद्रियाच्या द्वारा ज्ञान कशाचं होतंय? विषयाचं. विषय किती आहेत? 5. 5च का आहेत? कारण हे कोणापासून निर्माण झाले? ते आहेत 5. पंचमहाभूतापासून ही सृष्टी जी निर्माण झाली. महाभूत किती आहेत? 5. म्हणून विषय 5 आहेत आणि इंद्रियही 5. 6वं महाभूत नाही, 6वा विषय नाही, 6वा इंद्रिय नाही. आता त्यातही बारकावा, ही सृष्टी मुळात निर्माण कशी होते? आपली भारतीय संस्कृती अतिशय आघात आहे, लक्षात घ्या. तत्वज्ञान फार श्रेष्ठ आहे. हे जगत सृष्टी निर्माण करत असताना सूक्ष्म सृष्टी कशी निर्माण होते, स्थूल सृष्टी निर्माण कशी, पुष्कळ विचार आहे. पंचमहाभूताची निर्मिती मुळात मायेपासून झाली आहे, जी त्रिगुणात्मक आहे. म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी त्रिगुण आहे, सत्व, रज, तम. प्रत्येकाच्या ठिकाणी. आता ते गुण कशाला लागतात? फार बारकावा आहे. आपण ज्ञानेंद्रिय तयार करायचं तर काय पाहिजे? सत्वगुण पाहिजे. विषय तयार करायचा आहे, पदार्थ तयार करायचा आहे, तमोगुण पाहिजे. कर्मेंद्रिय तयार करा, रजू, असं पुष्कळ त्याच्यातला भाव आहे. मला अगदी थोडं तत्व सांगितले, जास्त पंचीकरण नाही. कारण कीर्तनात तो अवघड विषय होऊन जाईल. तो पाठाचा विषय आहे, बसून शेकण्याचा विषय. मला काय सांगायचं आहे? ज्ञानेंद्रिय आहेत 5. इंद्रियाच्या द्वारा 5 विषयाचं ज्ञान होतं. पण त्यातही बारकावा, एका इंद्रियाच्या द्वारा एकाच विषयाचं ज्ञान होतं, दुसऱ्याचं नाही होणार. डोळ्याला कशाचं ज्ञान होतं? रूपाचंच. गंधाचं नाही होणार. घ्राणेंद्रियालाच गंध कळेल, स्पर्श नाही करणार. त्वगेंद्रियाला स्पर्शाचं ज्ञान होईल, शब्दाचं नाही होणार. श्रोत्रेंद्रियाला शब्द कळेल. असं का होतं? होण्याचं कारण, एक इंद्रिय एकाच विषयाला जाणतं, दुसऱ्याला नाही. शास्त्रात ज्याला असाधारण कारण म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज असे महापुरुष आहे. वास्तविक हा पंचीकरणाचा सिद्धांत आहे. त्याला दृष्टांत केलाय. देवाचं भजन कसं करावं त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज याला दृष्टांत करताय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चांगली उत्तम रीतीने बासुंदी बनवली आहे, आता पोटातच जायची आहे. मग तोंडात घालायची ऐवजी कानातून होता, काय अडचण आहे? पोटातच जाणार ना. जमतोय का? करोनी रससोय बरवी, कानी केवी भरावी, फुले आणून बांधावी डोळा केवी, इथ रस तो मुखीची सेवावा, परिमळे तो घ्राणीची घ्यावा, तैसा मी तो यजावा मीची म्हणून.
म्हणजे काय लक्षात घ्या, एक इंद्रिय एकाच विषयाला जाणतो, दुसऱ्याला नाही. असं तरी का होतं? आपण कधी अभ्यास केलाय का? केला पाहिजे. एका इंद्रियाला एकच विषयाचं का ज्ञान होतं? हे इंद्रिय तयार कसं होतं? मी आत्ता सांगितलं ना, पंचमहाभूतापासून झालंय. आता ज्ञानेंद्रिय तयार करायचं तर सत्वगुण पाहिजे. ज्या महाभूताच्या सत्वगुणापासून जे ज्ञानेंद्रिय तयार होतं ते ज्ञानेंद्रिय त्याच महाभूताच्या विषयाला जाणतं, दुसरं जाणत नाही. मी फार अवघड करत नाही, सोपं तुम्ही बघा. आपलं कान आहे, श्रोत्रेंद्रिय कोणापासून तयार झालंय? आकाशाच्या सत्वगुणापासून. शब्द हा आकाशाचा गुण आहे, म्हणून आकाशाच्या सत्वगुणापासून तयार झालेलं श्रोत्रेंद्रिय शब्दाला जाणतो, दुसऱ्याला नाही. विठाला आता पाचही इंद्रियाचं स्वतंत्र आहे. तो अभ्यासाचा विषय आत्ता कीर्तनाचा नाही. ज्याला शिकायचं आहे त्यांनी पाठ शिकलं म्हणजे होत आहे. समजण्याकरता सांगितलं. म्हणजे काय? एक इंद्रिय एकाच विषयाला जाणतं, दुसऱ्याला नाही. पण मनाचं तसं नाही आहे. मन सर्व इंद्रियाच्या द्वारा सर्व विषयाला जाणतं. का? त्याचंही कारण आहे. मन कसं तयार होतं? इंद्रिय ज्ञानेंद्रिय कसं तयार होतं? त्या त्या महाभूताच्या सत्वगुणापासून. मन कसं तयार होतं? मन तयार होत असताना पाचही महाभूताचं सत्वगुण एकत्र येतो आणि मग जे तत्व तयार होतं त्याचं नाव आहे मन. विठाला विठाला म्हणजे पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचं कार्य आहे मन. म्हणून मन सर्व इंद्रियाच्या द्वारा सर्व विषयाला जाणतो, ज्याला शास्त्रात साधारण कारण म्हणतात. साधारण म्हणजे प्रत्येक ज्ञान संपादन करायला मनाची अपेक्षा आहे. तुका म्हणी मन तेथे सकळ कारण. सर्व कार्यसिद्धी मनावर आहे. तुम्ही बघा प्रत्येक गोष्ट. आता आपण कीर्तनाला येऊन बसलाय, काय पाहिजे कीर्तनामध्ये? जरी 7 ते 9ची जरी वेळ असली पण माझ्यासारखा कीर्तनकार उभा केला तरी झोप आल्याशिवाय राहणारच नाही. कारण करमणूक करणं माझा स्वभाव नाही, संतांचा निरोप नाही. कीर्तनामध्ये काय सांगावं काय नाही मर्यादा आहे मला. तेच मी सांगणार आहे. तुम्हाला पटो का न पटो, झोप जरी आली तरी मला सांगायचं आहे काय? कीर्तनात येऊन बसलो आपण. आता याच्याबद्दल काय बोलायचं आहे? कीर्तनात मी कोणाची स्तुती करत नाही, पण आता अनुभव आहे. साऊंड सगळ्यात चांगले आहे, मी पाहतोय. आवाज प्रत्येकापर्यंत पोचतोय, सगळं आहे बरोबर आहे. पण आपलं मनच जागेवर नसेल, झोपेची वेळ नसू द्या, किती स्पीकर लावलेले असू द्या, कीर्तनकार काय सांगतो लक्षात येईल का? नाही येणार. शरीराने तर कीर्तनात आहे पण मनच जागेवर नाही. श्रवण करताना कशाची अपेक्षा आहे? तरी अवधान ऐकली दिजी मग सर्व सुखासी पात्र होई जे. हे प्रतिज्ञोत्तर माझी उघडाई का. म्हणजे श्रवण करायला सुद्धा काय पाहिजे? मनाचं साह्य. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही बघा, कोणत्याही गोष्टीमध्ये मनाचं साह्य पाहिजे. अगदी प्रपंच करायचं तरी काय पाहिजे? मनाचं साह्य पाहिजे. परमार्थाची संपूर्ण इमारत मनाच्या साह्यतेवरच आहे. ज्याला मनाचं साह्य मिळत नाही त्याचा प्रपंचही धड होत नाही आणि त्याचा परमार्थही धड नाही. आणि मग ज्याचा प्रपंचही धड नाही आणि ज्याचा परमार्थही धड नाही त्याचं हे धड फिरणारं फक्त शिल्लक राहतं, बाकी काही होत नाही. तुम्ही बघा प्रत्येक साधनात मन किती आवश्यक आहे. साधं जेवायला बसू द्या ना, जेवायला बसताना सुद्धा काय पाहिजे?
मन जागेवर पाहिजे ना, नाही तर काय खातो आणि किती खातो लक्षात येत आहे का? आता पूर्वी टीव्ही नव्हता, टीव्हीचा शोध लागला तेव्हा सांगायचे टीव्ही समोर जेवायला बसू नका. आता काय सांगतात ते मोबाईल घेऊन जेवायला बसू नका. का? खातो कशासाठी आपण? केवळ पोट भरण्यासाठी नाही. ते अन्नाचे जे संस्कार आहेत लक्षात घ्या. अंतःकरणाच्या शुद्धी करता आहार शुद्ध हो सत्व शुद्धी ही संप्रदायामध्ये युक्त आहार विहार नेम इंद्रियासी नसावी वासर निद्राभोवास. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी विहार नियम इंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहुभाष. हे नियम आहे आहार सेवन करत असतात. का कशासाठी ते खातोय पुष्कळ आहे. मला सांगण्याचा भाग काय होता, जेवण करताना काय पाहिजे, मन जागेवर. साधा हिशोब करायला बसलाय मनुष्य, मन व्यग्रतेला पावलंय. 5 आणि 2 8, 5 आणि 2 7 होणारच नाही ना. किती आवश्यकता आहे मनाची. माझा एक अनुभव सांगतो. सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधीची संजीवन समाधीची पूजा वंश परंपरेने घराण्यात आहे. ती सेवा चालवा सर. कोणी येतात भाविक भक्त पूजा करायची महाराज समाधीची करता. एकाने पूजा केली, सर्व पूजा झाली, नारळ प्रसाद त्याला दिला. त्याला सांगितलं आपली पूजा आली, आरती पसायला, तर हे प्रसाद आहे पूजेचा, नारळ प्रसाद तू घे, तुझ्या पत्नीच्या ओटीत घाल, देवाला ब्राह्मणाला नमस्कार कर. त्याला दिला. त्याने आपल्या पत्नीच्या ओटीत नारळ प्रसाद घातला आणि तो बायकोच्याच पाया पडला. त्याला म्हटलं बायकोच्या कसा पाया पडला? म्हणजे तुम्ही सांगितलं. मी काय सांगितलं, नारळ प्रसाद घे, बायकोच्या ओटीत घाल, देवाला ब्राह्मणाला नमस्कार कर. म्हणले माझं लक्ष नव्हतं. म्हणजे लक्ष नसेल मनुष्य धड पूजा करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये मन हे साधारण कारण आहे. कोणतेही कार्यसिद्धी लक्षात घ्या. म्हणून तर गंमत आहे. म्हणजे मनाचं सहाय्यक आपलं शरीर कुठे आहे, शास्त्रामध्ये याला फार महत्त्व नाही. शरीर कुठे असो संत सांगतो, देह असो माझा भलती ठाई, पण चित्त तुझे पायी असू द्यावी. संतांची जी शिकवण आहे, आपण प्रपंचात राहून परमार्थ करा. याचा अर्थ काय आहे? तुम्ही प्रपंचात राहा. कसे राहा? शरीराने. आणि परमार्थात राहा मनाने. आपण नेमकं उलट करतोय. आपण परमार्थात आहोत, सप्ताहामध्ये आहो, वारीमध्ये, सगळीकडे आहोत. कसे? केवळ शरीराने. आणि प्रपंचात शेंडी सगट बुडालेली. विठाला मनाची स्थिती काय आहे? आणि मनाचं साह्य नसेल. महाराजांची भाषाच परखड आहे. मनाचं साह्य नुसतं शरीराला काय करतं? महाराजांची भाषा बघा. जवळी नाही चित्त, जवळी नाही चित्त, जवळी नाही चित्त, जवळी नाही चित्त. काय मांडियले प्रेत, काय मांडियले प्रेत, काय मांडियले प्रेत, जवळी नाही
नाही चित्त काय मांडिले प्रेत. म्हणून मन हे साधारण कारण आहे, म्हणून त्याला उपदेश केला. उपदेश का मनाला केला त्याचं थोडक्यात कारण मी सांगितलं. पण मनाला उपदेश करत असताना त्याची पद्धती आहे. का बरं पद्धती आहे? आपण बघा आपला अनुभव, वेद शास्त्र साधू संत जसं सांगतात तसं आपण मनाला सांगायला जा. मनाची प्रवृत्ती नेमकं त्याच्या उलट करण्यात आहे. आपण ठरवलं एके ठिकाणी आता बसायचं. मनाचा स्वभाव बैसो म्हणो तरी हिंडवी दाही दिशा. आपण बघा आता आपले डोळे उघडे आहेत. डोळे उघडे असं काय दिसतं आहे ते दिसतंय. कोण कोण आहे, काय वस्तू आहे. उद्या पूजा आली, ध्यान करायला बसा, डोळे मिटा. डोळे मिटल्यावर काय होईल? डोळे मिटल्यावर नाही नाही ते दिसायला लागतं. अगदी पिराचा उरूस भरावा अशी अवस्था. त्याच्यापेक्षा डोळे उघडे ठेवलेले परवडले. असं का होतं? मनाचा स्वभाव आहे. मन सत्वांशाचं कार्य आहे. पाचही महाभूताचा सत्वगुण एकत्र आलंय ठीक आहे. सत्वगुणापासून झालंय पण बसलंय कोणाच्या आधारावर? रजोगुणाच्या खांदीवर आहे. म्हणून ते चंचल आहे. मन चंचल चपळ चंचल चपळ. भगवान अर्जुनाच्या मुखामधले सुद्धा जे उद्गार आहे ना, चंचल मी मन कृष्ण प्रमाथि बलभद्रुणम तस्याहम निग्रहम मन्नी वायुरुव सुदुष्क. चंचल आहे, प्रमाथी. प्रमाथी शब्दाचा अर्थ दुसऱ्याला व्याकुळ करून सोडणं हा ज्याचा स्वभाव आहे. म्हणून हे मन जे आहे ना, हटवादीपणाने ऐकत नाही. ते मनाला उपदेश करण्याची पद्धती आहे. जसा चेंडू जेवढा जोरात आपटला तेवढा उधळतो तसं मन आहे. म्हणून त्याला आत्मीयतेमध्ये घेऊन बाळ बाळ करून उपदेश करावा लागतो. अगदी हल्लीच्या शब्दात विश्वासात घेऊन उपदेश करावा लागतो. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज या मनाला उपदेश करतात. पण उपदेश करत असताना त्याची जी पद्धती आहे, महाराज म्हणतात हे मना, आपल्याला इतर साधनामध्ये प्रवृत्त व्हायचं नाही. इतर साधनं कदाचित अवघड असतील. इतर साधनं निश्चित देवापर्यंत जातीलच सांगता येत नाही. इतर साधनं सगळ्यांनाच करता येतील, काही नाही, अवघड आहे. पण हे म्हणा आपल्याला अशा साधनेचं अनुष्ठान करायचं जे साधन निश्चित देवापर्यंत जाणार आहे. जे साधन सर्वाधिकार सेव्य आहे, जे अनुष्ठान करायला सर्वात सुलभ आहे, पुष्कळ आहे. मग अशी साधना कोणती आहे? अशी साधना सांप्रत कलियुगाच्या काळामध्ये आहे नामसाधना. म्हणजे मनाने नामसाधना करावी, नामानुष्ठान करावं. उपदेशाचा विषय काय? मनाला उपदेश करतात कशा बाबतीत? मनाने नामचिंतन करावं, नामसाधना करावी म्हणून. पण तो उपदेश करत असताना त्या साधनाला रूपकाने सांगतात की महाराज म्हणतात हे अवनी तलावर, या पृथ्वी तलावर एक हरिनामरूपी वेली आहे, लता आहे, जी अत्यंत वाढ विस्ताराला पावली आहे, जिला फळं आणि फुलं भरपूर आली. हे म्हणा अशा हरिनामरूपी लतेवर तू बसावं, नामाचं अनुष्ठान करावं. म्हणजे मनाला उपदेश करतायत. नाम भक्ती करण्याविषयी, नाम अनुष्ठान करण्याविषयी उपदेश करतात. पण त्या साधनाला रूपकाने सांगताय अभंगाच्या हरिनाम वेली
नाम वेली पावली विस्तार, फळे पुष्पे बहार ओल्हावली. हरिनाम रूपी एक वेली आहे, लता आहे, जी अत्यंत वाढ विस्ताराला पावली, जिला फळं आणि फुलंही भरपूर आली. हे म्हणा असे हरिनाम रूपी लतेवर तू बैस. आता नामसाधनेचाच का विस्तार झाला? इतर साधनेपेक्षा पुष्कळ त्याची कारण आहेत. नामपर प्रकरणातील अभंगावर आपण नेहमी ऐकतो अगदी थोडक्यामध्ये की नामसाधना वैदिक आहे, निश्चित फलापर्यंत जाणारी आहे, सर्वांना ती करण्याजोगी आहे, सर्वाधिकार सेवी आहे, अन्य साधन निरपेक्ष पुष्कळ आहे. देवाच्या नावाची शक्ती 4 पट अधिक वाढली आहे ना कलियुगामध्ये, पुष्कळ आहे. साधू संतांनी जिचा अंगीकार केला, खूप खूप त्या नामसाधनेचं महत्त्व आहे. म्हणून ह्या साधनेचा इतर साधनेपेक्षा विस्तार झाला. पण नुसता विस्तार नाही झाला, एखाद्या झाडाचा खूप विस्तार झाला आणि फळं फुलं चालले नाही, काय उपयोग आहे विस्ताराचा? नामसाधनेचा नुसता विस्तार झाला नाही. फळे पुष्पे भार ओल्हावली. नामसाधनेला फळं आणि फुलं भरपूर आहे. फळं आणि फुलं या शब्दाचा अर्थ शास्त्रीय अर्थ असा आहे, ज्याला अवांतर प्रयोजन आणि परम प्रयोजन म्हणतात. नामसाधनेचं काय अवांतर प्रयोजन? नामाचा उच्चार केला पाप निवृत्त होतो, पुण्य निर्माण होतं, देवाला करुणा निर्माण होते, संतांची भेट होते, ज्ञानाची प्राप्ती, हे त्याची फलच आहे. ज्ञानोत्तर लक्षात घ्या, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख पुष्कळ आहे. यादीचे यादी अशी फळं फुलं जिला भरपूर आली आहे. हे म्हणा अशा हरिनामरूपी लतेवर तू बसावं, नामाचं अनुष्ठान करावं. नामसाधना हा प्रत्यक्ष अनुष्ठानाचा विषय आहे. उपदेश करणं वेगळं आहे, अनुष्ठान करणं प्रत्येकाने केली पाहिजे, करावी अशी ही साधना आहे. अनुष्ठानाचा तो विषय. नाहीतर आपण बघा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कितीतरी वारकरी आहेत, ताला स्वरात भजन करतात, अडचण काहीच नाही, चांगलं आहे. अडचण काय? मग अडचण असे रोज नियमाने हरिपाठच म्हणत नाही. लक्षात घ्या, हरिपाठ येतो म्हणून पुण्य निर्माण होत नाही. रोज म्हटला तर म्हणजे प्रत्यक्ष तो अनुष्ठानाचा विषय आहे. बरं, नामाचं अनुष्ठान बिलकुलच वारकरी करत नाही असंही माझं म्हणणं नाही. प्रत्येक वारकरी काही ना काही नामचिंतन करतोच. अगदी माळ घातली जाते, उपदेश सुरुवातीचा. आता माळकरी होतोयच ना, पुष्कळ सांगितलं जातं, एकादशी कर, वारी कर वगैरे पुष्कळ आहे, यादीच्या यादी आहे. त्यामध्ये एक भाग स्नान झालं, गंध लावलं, 1 माळ तरी जप करीत जा. मग तो म्हणतो गुरूंनी सांगितलं आहे, मग काय करतो? 1 माळ जप करायला बसतो. म्हणजे प्रत्येक वारकरी रोज 1 माळ का होईना नाम जप करतो. बिलकुलच करत नाही असं नाही, 1 माळ का होईना करतोच. मग अडचण काय? अडचण अशी आहे, 1 माळ जप होतोय ना होतोय, त्याला असं वाटतं 1 युग ओलांडून गेलं का काय, कारण त्याचं मन त्यात रममान होत नाही. प्रपंचाच्या गप्पा गोष्टी करायला किती बसू द्या, मग रात्र न कळ. आता तर काय विचारू नका, सुगीचे दिवस आहे, निवडणूक आहे, म्हणजे त्याचीच चर्चा. आपल्याला काय घेणे त्याच्याशी वारकऱ्याला? रात्र कशी गेली दिवस कशी गेली कळत नाही, पण नाम जप कर. नामचिंतनाला संतांनी एवढं भर दिले, पुष्कळ कारण. त्याच्यात एक बाजू सांगतो जाता जाता. इतिहास काढून बघा, नामचिंतन करणारा नामधारक आजपर्यंतच्या इतिहासात कुठे वायाला गेलाय, कुठे अधोगतीला गेला, असं कधी घडलंय? घडलं नाही, कानावर येऊ शकत नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकलं तरी ऐका, ऐकूही शकत नाही. का? निश्चित फलरूपता. परमार्थ साधनात फलाची प्राप्ती निश्चित म्हणजे निश्चितच आहे. संतांनी असं सांगितलं नाही, तुम्ही नामचिंतन करा, झालं तर फल होईल, नाही तर होणार नाही. संतांचं सांगणं म्हणजे कोण्या मंत्र्याची घोषणा नाही आहे. आघळ पगळ उथळ निव्वळ पोकळ संत सांगत नसतात, ज्यामध्ये निश्चित रूपता आहे. नामचिंतन घ्या, उद्धार होईल म्हणजे होईलच. मुखी नाम हात. ज्ञानेश्वर महाराज बघा कसं वैराग्य मिळावं वाटते, काय करावं? विषय रांधिली रससोय, जेवणारा जई ठाऊये होय, तै तो ताटाचे सांडोनी जाई, जयापरी तैसी संसारा या समजता, जाणी जय जय अनित्यता. परिणाम काय होईल? वैराग्य दवडिता. वैराग्य आपण होऊन पाठीमागे लागेल. पुढे तर वर्णन केले, जया निदेली आती उपासी वैराग्य का. त्या महात्म्याच्या वर्णनात आपली अवस्था अशी आहे, त्या वैराग्याला किती दात खाऊन पकडण्याचा प्रयत्न करावा, ते कधी गुंगारा देऊन निघून जातं कळत नाही. आणि महात्म्याची अवस्था काय? ज्या निदेली आती उपासी. त्या ब्रह्मविद्याच्या लक्षणात पुढे दिलंय, आपण परमार्थात आलो, येतो, वारकरी झालो. कधी? आपली इंद्रिय पंचविषयाच्या संघाने बाटलेली असतात, कधीतरी अनुताप होतो, मग हळूहळू आपण परमार्थात येतो. ब्रह्मविद्याची अवस्था अशी आहे, ज्या इंद्रियांना विषय संघ कधी झालाच नाही आहे,
ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन बघा. नमो ज्ञानेश्वरा. निष्कलंक ज्यांचं जीवन आहे. संन्यास आश्रम घेतलाय दोघांनी. कोणी एकाने बालब्रह्मचारी आश्रमातूनच संन्यास घेतला, एक बालब्रह्मचारी, मग गृहस्थी, मग वानप्रस्थन, मग संन्यास. दोघांनी संन्यास आहेत. त्याच्यातला सूक्ष्म फरक आहे. ते लाह्या भाजणारे लोक असतात बघा, ते वाळू कढईमध्ये घेतात, ज्वारी टाकतात, तापताना सर्वच दाणे बरोबर तापतात. पण लाही फुलताना तुम्ही बघा, काही लाह्या जे आहेत ना ते दाणे असतात, काही कढईच्या बाहेर उडी मारून फुलतात आणि बहुसंख्य लाह्या कढईमध्ये फुलतात. तुम्ही दोन्ही लाह्या एकत्र करून बघा, फरक काय. कढईमध्ये लाही फुलते आणि उडी मारून बाहेर फुलते. बाहेर उडी मारून फुललेल्या लाहीला ते बारीक काळे डाग नसतात, जे कढईतल्या लाहीला असतात. त्याच्यातला हा सूक्ष्म फरक आहे. त्या ब्रह्मवेत्याचं लक्षण ज्ञानेश्वर महाराज तिथे सांगतायत ना. जयाची अंगणी विवेक करी राबणी, साचचे करचरणी होती डोळी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याच्या हाताला आणि पायाला डोळे येतात, आपल्याला डोळे असून दिसत नाही. किती फरक आहे. त्याला कळतं हा पैसा आपल्याला येतो, त्याला हातच लावणे. ही गोष्ट पाहू नये. न पाहावे ती दिठीची गाळी, न पाहावे ते कानाची वाळी. त्याला ते बरोबर कळत असतं. कळणं हा प्रकार फार. आता माता वर्गांना वरदान दिले ना देवाने, त्या माता माऊलीला समजत असतं आपला पती कसा आहे आणि आपला मुलगा कसा आहे. त्या माऊलीला बरोबर कळतं. आता बरे म्हणतात ही गोष्ट संपादनीय आहे, पण कळत असतं. एका गावात काही मुलांची भांडणं झाली. एकाने दगड मारला त्या मुलाला, तो घरी गेला. त्यांनी पाहिलं त्याच्या आईने, अरे कोणी मारलं, केवढा दगड मारला, केवढं टेंगूळ आलाय. सांगितलं अमक्या चौकात अमक्या मुलांनी दगड मारला. हे गेले त्याची आई तिथे. तिला म्हणू लागली, हे बघ तुझ्या मुलाने केवढा दगड मारला, असं मारणं बरोबर आहे का, केवढं असं बोलत म्हणे नशीब म्हणे माझ्या मुलाचा डोळा वाचला थोडक्यात. लगेच ती बाई म्हणायला लागली, तुझ्या मुलाचा डोळा गेला का. नाही. मग दगड माझ्या मुलाने मारलाच नाही. माझा मुलगा जर दगड मारील तर डोळाच बाहेर काढील म्हटले. हे जसं त्याला कळतं तसं त्या ब्रह्मवेत्याचं आहे. न पाहावे ते दिठीची गाडी, त्याला ते बरोबर कळत असतं. मी का सांगतोय हा विस्तार. नामचिंतन करणारा नामधारक कधी वायाला जात नाही. मनुष्य वायाला जाणं, अधोगतीला आरूढ पतीत वरच्या अवस्थेला गेलेला खाली घसरून येतो. कशामुळे. आपण दुसऱ्याला दोष देतो. असं काय झालं की याच्यामुळे घडलं, चूक आहे. आपल्या अधपणाला दुसरा कारण नाही, आपलंच पाप. लक्षात घ्या, आपलंच पापाचा प्रतिबंध असा आहे, वरच्या अवस्थेला गेले की खाली घसरून येतोय. आपल्याला जर वाटतंय ना अधपतन होऊ नये, नामसाधनेला कधी सोडायचं नाही. आणि जर दिसलंय नामधारक आहे, वारी करतो, अधपतन झालंय, समजावं याच्या जीवनात नामचिंतन नाही आहे. का बरं निश्चयाने सांगता येतं. कारण ज्या पापामुळे अधपतन होतं त्या पापाला समूळ नष्ट करण्याचं सामर्थ्य नामभक्तीत आहे. म्हणून नामधारक वाया जात नाही. हरी उच्चारणे आनंद पराणे, हो हरी उच्चारणे आनंद पापराशी. हरी उच्चारणे अनंत पाप राशी जातील लयासी. त्यामुळे नामधारकाच्या जीवन अधपतन होत नाही, कधी तो वायाला जात नाही. लक्षात घ्या. आपण बघा महाराज किती स्पष्ट रीतीने सांगतायत, नामधारक आहे, वारकरी आहे, त्याच्याजवळ पाप राहील का. भगवान स्वतः, भगवंताचं वचन आहे ना, सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासती. कीर्तनाची निनटनाची नाशिली व्यवसाय प्रायश्चित्ताची, जे नामची नाही पापाची. ऐसी केली पाप नावाची गोष्ट नामशेष. वारकरी आहे, नामधारक. महाराज म्हणतात त्याच्याजवळ पाप राहील, राहू शकत नाही. वसू न शके पाप जाय देवी
6 ते 9 कीर्तन करा. 2 तासात मावत नाही एवढे गुणीजन असल्यावर. बरं जास्त उशीर करणे बरोबर नाही. 9 वाजून 9:15 झाले की पुन्हा पंगत आहे. हरी उच्चारणी सर्व पापाची निवृत्ती. वसू न शके पाप जाय त्रिविध तो ताप. बरं नुसतं पाप निवृत्त होत नाही, त्यामध्ये नाम भक्तीचं हेच तर वैभव आहे. नाम भक्तीची जी फलश्रुती ना, पहिल्यांदा पाप निवृत्त हो, दुसरं फल आहे ज्यात पुण्य निर्माण होतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखी म्हणा पुण्याची. बरं हे पुण्य कसं आहे? परमार्थाला लागल्यापासून देवाचं दर्शन होईपर्यंत ज्या ज्या साधन सामुग्रीची गरज आहे त्याची जुळवाजुळव करून देण्याचं सामर्थ्य नामभक्तीमध्ये असल्यामुळे, म्हणून ही सामसाधना करीत असताना, आता त्यातही गंमत आहे, परमार्थ करीत असताना याही शब्दाचा अर्थ एक शरीराने करण्याचा परमार्थ आहे, कृतीचा परमार्थ. दुसरा परमार्थ असतो समजुतीचा परमार्थ. कृतीचा म्हणजे आपण रोज पूजा करतो, मंदिर बांधले, मूर्ती बसवली, काय करावं लागतंय? रोज पूजा आहे ना. धर्मपूजा म्हणतात त्याला, मूर्तीपूजा. पण मग तेवढं झालं की परमार्थ संपला का? त्याच्या पुढची पूजा आहे वर्मपूजा. आपण वारकरी आहोत, मंदिरामध्येच देव आहे, मूर्तीमध्येच देव आहे असं जो मानतो तो वारकरीच नाही आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म विठ्ठल जळी स्थळी भरला. मग प्रत्येक जीव जर परमेश्वराचा अंश आहे, मग त्याचा द्वेष मत्सर करू नको ना. द्वेष मत्सर न करता राहा, असं राहता आलं तरी ती देवाची पूजा आहे. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाची वर्मपूजा आहे. कर्मपूजा आपल्या वाटेला जे आपलं कर्म आलं असेल इमाने इद्वारे करणं, ईश्वरार्पण बुद्धीने करणं. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा. पूजा केली होय अपारा तोषा लागी, म्हणून नितीये पूजी रिझली आत्मराजी. वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया कर्मपूजा. पुष्कळ आहे या पूजेचे प्रकार आहे पुष्कळ. त्यात एक मानस पूजा आहे. मला सांगायचं काय, पूजेमध्ये सर्वात श्रेष्ठ पूजा काय? मानस पूजा. कशी करावी? ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण आहे. 15व्या अध्यायाचं आरंभीचं सर्व मंगलाचरण बघा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माझे गुरुदेव निवृत्तीनाथ महाराज यांची मानस पूजा मी कशी करतो. आता हृदय आपुली चौफाळून या भली वरी बैसव पाऊली. तो स्वतंत्र विषय बघा. मानस पूजा श्रेष्ठ आहे. आपला विषय नाम भक्तीचा चालला आहे. तीच गोष्ट आहे. जशी धर्मपूजा आहे करावी लागते, मूर्तीपूजा करावी लागते, तसं नामजपामध्ये वाणी दिले, वैखरी वाणीने नामजप करणं परमार्थाची सुरुवात आहे. वाणी दिले, बोलता येतं, मग काय कर? देवाचं नावाचं उच्चारण. पहिली पायरी सुरुवातीची. एवढ्यावर भागणार आहे का? नाही. मग पुढची जी अवस्था आहे ना, त्याच्यात पुढची अवस्था आहे मानस जप करणं. जसं मानस पूजा आहे तसं मानस जप. पुढच्या अवस्थेला गेल्यानंतर आता वैखरी वाणीने नामजप करायची गरजच नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरे धरुणी श्रीहरी जपे सदा. मानस जप केला, ईश्वराची प्रसन्नता लवकर आहे. ईश्वर लवकर प्रसन्न होतो. वैखरी वाणीने केलेल्या जपापेक्षा मानस जपाने देवाची प्रसन्नता 1000 पटीने होते. सगळं चांगलं आहे, पण अडचण पुन्हा तीच आहे. मानस जप करायला मनाचं साह्य नको का? मनाच्या साह्याशिवाय मानस जप होणार नाही. आणि जर मनाचं साह्यच होत नसेल मग काय कर? महाराज म्हणतात, ईश्वराची प्रसन्नता नंतर बघू. ज्या मनाच्या द्वारा देव प्रसन्न करायचा आहे, मनाच्या अगोदर साधना कर. महाराजांचं सांगणं आहे, त्याला प्रसन्न कर. त्याची जी साधना आहे ना, मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, मन करा रे सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे साधन, सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण. मोक्षार्थवा बंधन, मोक्षार्थवा बंधन, मोक्षार्थवा बंधन, मोक्षार्थवा बंधन. सुख समाधान इच्छाते, सुख समाधान इच्छाते. मन
प्रसन्न. मनाची साधना पहिल्यांदा का? सर्व सिद्धीचे कारण. मी आरंभी सांगितलं मन हे साधारण कारण आहे. प्रत्येक ज्ञान संपादनात त्याची आवश्यकता आहे. सर्व सिद्धीचे कारण, सर्व कार्यसिद्धी मनावर अवलंबून आहे. यादी दिली आहे ना, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते सर्वाला कारण कोण आहे? मोक्ष अथवा बंधन. मोक्षाला कारण कोण आहे? मनच आहे. आपण बंधनाला पावलो याला कारण कोण आहे? मनच आहे ना. मनामुळेच हे तादात्म्य आहे ना. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः. तुका म्हणे मन उतरे भव सिंधू मन करे बंधू. 84च्या बंध मोक्षाला कारण मन आहे. मोक्ष अथवा बंधन सुख. सुखाला कारण काय? आपल्याला काय वाटतं? सुख विषय हे सुखाला कारण आहे. विषय जड आहेत, शरीराच्या बाहेर आहे. सुख अंतःकरणाचा धर्म आहे. काय होतं? एखादा विषय मिळावा अशी इच्छा झाली, मन चंचल होतं. इच्छित विषय मिळाला, मन स्थिर होतं. स्थिर मनामध्ये आत्मानंदाचं भान होतं. आता गंमत आहे, विषयाची प्राप्ती, मनाची स्थिरता, आत्मानंदाचं भान एका क्षणात झाल्यामुळे माणसाला असं वाटतं विषयामुळे मला सुख मिळालं. सुखाला कारण आहे मनाची स्थिरता. मन हे निश्चळ झाले की ठाई तया उणी काय निज सुखा. म्हणजे सुखाला कारण काय? मनाची स्थिरता. सुख समाधान. सत्वगुण वाढतो तेव्हा समाधान आहे. आता आपला सप्ताह चालू आहे, सत्वगुण वाढतो, कीर्तन चालू आहे, हरिपाठ चालू आहे. वारीमध्ये आपण पायी चालतो. निवृत्तीनाथांबरोबर वारीचा जो अनुभव आहे आपण बघा किती समाधान आहे. का समाधान? कुठून आलं समाधान? ते साधन अनुष्ठान करून जो सत्वगुण निर्माण होतो, सत्वगुणाचा परिणाम समाधान. आणि जर रजोगुणच तयार झाला, मग सप्ताह करा का वारी करा, जर मनात रजोगुणच तयार होत असेल मग काय होतं? इच्छा, हे करायचं ते करायचं ते कर, धावा धाव बास. सर्वाला कारण कोण आहे? मन. म्हणून मन हे साधारण कारण असल्यामुळे त्या मनाला पक्षीराज संबोधून त्याच्याद्वारा नामचिंतन करावं. म्हणून त्याला नाम साधनेचा उपदेश पक्षीराज संबोधून करताय महाराज अभंग. तेथे माझ्या मना, तेथे माझ्या मना, तेथे माझ्या मना होई पक्षीराज. तेथे माझ्या मना, तेथे माझ्या मना, तेथे माझ्या होई पक्षीराज.
तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीचे. महाराजांनी उपदेश बघा कसा केला. मी आरंभी सांगितलं त्याला बाळवार करून विश्वासात घेऊन. इथे महाराज कसा उपदेश करतायत. तेथे माझ्या मनाला कसं म्हणताय, तू कोणाचा आहे. तेथे माझ्या, हे माझ्या मना, माझं कोणाला म्हणावं आणि माझं कोणाला म्हणू नये. पुष्कळ व्यवच्छेदक आहे. एकच बघा फक्त, कोणाला माझं म्हणावं एकच. जे आपलं ऐकतं त्याला माझं म्हणावं, जे आपलं ऐकत नाही त्याला माझं म्हणण्यात काय अर्थ आहे. हाच नियम लावा मनाला. मन आपलं ऐकतं का, आपल्यालाच त्याचं ऐकायला लागतं. मग माझं का म्हटलं. आपलं ऐकत असेल तर माझं म्हणायचं आहे. नाही, माझं करून ऐकायला लावायचंय. म्हणून माझं का म्हटलं त्याचा अनुभव, माझा अनुभव सांगतोय. आता फार राहिलं नाही आता, कारण मी लांब आता दूर कीर्तनाला सहसा जातच नाही. फार क्वचित, फार म्हणजे काही पालखीचे मुक्कामाचे गाव आहे, काही अपरिहार्य जावं लागतंय. पण मी लांब जरी गेलो तर रात्री परत जातो. का परत जातो. पहिलं कारण तर समाधीची रोजची पूजा आहे, ती नित्यनेम माझा आहे तो करावाच लागतो आहे. सहसा मुक्काम कुठे करत नाही. पण गंमत अशी आहे, रात्री कीर्तनावरून निघालो आणि रस्त्यात कुठेतरी अडचण आली आणि आता मुक्काम करावा लागतो. आता मुक्काम कुठे करावा याचेही काही नियम आहे. कोणाकडे मुक्काम करावा, कोणाकडे करू नये. निदान ज्याच्या अंगणात तुळशी वृंदावन आहे म्हणजे वारकऱ्याकडे राहावं. भलत्या सलत्याकडे कशाला राहायचं. रात्रीची वेळ, अनोळखी गाव असतं, वारकरी शोधून सापडत नाही. मग राहतो, समजा वारकरी नाही भेटला राहतो, एखाद्याच्या घरी राहावं लागतं. काही प्रसंग येतो, वारकऱ्याकडे राहू पहिला नियम आहे. ठीक आहे, वारकरी भेटला नाही राहतो. मग काय करतो मी, सकाळी उठलो ना, निघालो त्याच्या घरातून, पहिल्यांदा त्याला वारकरी करतो मग बाहेर पडतो. म्हणजे काय, एक तर वारकऱ्याकडे राहावं, नाही तर वारकरी करून बाहेर पडावं. दोन्हीपैकी एक काहीतरी घडलं पाहिजे. तसं आहे. मन आपलं ऐकत असेल त्याला माझं म्हणा, नाही माझं करून त्याला ऐकायला लावा. तेथे म्हणजे हरिराम रूपी लतीवर हे माझ्या मना होई पक्षीराज. पक्षीराज होऊन बैस म्हणजे नुसतं बसू नको. नाम अनुष्ठान कर. मनाला कुठेतरी गुंतवलं पाहिजे. मनाला काहीतरी वेध पाहिजे. प्रपंचात असू द्या, नामछंद असू द्या, काही असू द्या, रिकामं मन म्हणजे शैतानाचंच घर आहे. त्याला काहीतरी वेध. तुम्ही बघा, अनुभव माझा सांगतो, कदाचित तुमचाही तसाच असेल. गावामध्ये उचापती करणारे जेवढे श्रीपती असतात तेवढे रिकाम टेकडेच असतात. म्हणूनच उचापती करतात ना. ज्याला काही काम धंदा आहे तो उचापती करेल का. तिथे नुसतं बसायचं नाही, नाम अनुष्ठान करायचं. तेथे हे माझ्या मना होई पक्षीराज. पक्षीराज होऊन नाम अनुष्ठान कर. ठीक आहे, नामचिंतन करतो. फल काय, फायदेशिवाय कोण प्रवृत्त होत आहे. फल महाराज फल सांगतायत. नामचिंतन केलं काय होईल. साधावया काज तृप्तीची या. हे म्हणा, तुला जी तृप्ती मिळवावी वाटते ना, रम्य समाधान ज्याला म्हणतात. ज्ञानदेवा रम्य रमले समाधान कशामुळे आहे. हरीचे चिंतन सर्वकाळ कृतकृत्य झालो, इच्छा केली ते. विषयाच्या पाठीमागचं तुझं धावणं बंद होईल. आता कोठे धावी म्हणे पुष्कळ आहे. हे करावं वाटत असेल, हे फल आहे त्याचं. साधावया काज तृप्तीची या. नाम अनुष्ठान कर. काय होईल, नित्य तृप्ती मिळेल, रम्य समाधान मिळेल. ठीक आहे, पुन्हा प्रश्न आहे. आम्ही नामचिंतन करू. तुम्ही म्हणता रम्य समाधान मिळेल, निरंकुशा तृप्ती नामचिंतनाने मिळेल. पण पुन्हा प्रश्न, कशावरून. नामचिंतनाचा आणि रम्य समाधानाचा काय संबंध आहे. नामचिंतन केल्यावर तृप्ती मिळेल, कशावरून त्याचं तत्व सांगताय अभंगाच्या तिसऱ्या. मुळीची या बीजे दाखवे डोळे, मुळीची या बीजे दाखवे डोळे, मुळीची या बीजे दाखवे डोळे, मुळीची
एक म्हण आहे, बाप जैसा बेटा कुमार वैसा, जसा गुरु तसा शिष्य. विठाला दाखविली गोडी. नाम अनुष्ठान केल्यावर तृप्ती मिळते कशावरून? त्याचं तत्व आहे. एखादं फळ आहे, रसभरित आहे, अतिशय मधुर, का तयार झालं असं फळ? त्याला कारण काय म्हणले? त्याचं बीज. त्याचं बीज शुद्ध सकस असेल तर फळ तसं येणारच. शुद्ध बीजा पोटी फळी. हल्लीचा संकरजाचा जमाना आहे. संकरज निर्माण करणारा काय सांगतोय? एका संकरजापासून दुसरं होईल, तिसरं, पण चौथं नाही होणार. त्याला मूळ प्युअर स्टॉक पाहिजे. शुद्ध बीजाचं महत्व आजही टिकून आहे, लक्षात घ्या. शुद्ध बीजा करता संतांची शिकवण सुद्धा शुद्ध बीजावरच आहे. आणखीन एक बाजू सांगतो जाता, शुद्ध बीजाच्या रक्षणासाठी. आता रोज आपण सांगतो वारकरी वा गळ्यात माळ घाला, पण त्याची दुसरी बाजू सांगतो. लोकांना फार आग्रही करू नये माळ घालायचा. आपण सांगून तो घालीलच, आणि घातली तर टिकवेलच. बाबा तू माळ घालू नको, ऐकत नाही ना, घालू नको. पण एक काम कर, गावात जे वारकरी आहे ना, निदान त्यांना ताप तरी तेवढा देऊ नकोस. कारण तू तर माळ घालणार नाहीस, पण त्यांना ताप दिल्याशिवाय राहणार नाही. जे काकडा करतात, हरिपाठ करतात, ते शुद्ध बीज आहे. त्यांना ताप दिला तर ते नष्ट होईल, ताप दिला नाही त्याचं संरक्षण होईल, उद्या त्याचा वटवृक्ष होईल. शुद्ध बीजाच्या संरक्षणासाठी मूळ बीज कसं पाहिजे? संतांची शिकवण फार शुद्धतेवर आहे, लक्षात घ्या, संख्येवर नाही. संतांची शिकवण आहे गुणात्मक वाढ कशी होईल. संख्यात्मक वाढीला काय, खूप गर्दी वाढली, काय उपयोग आहे? गुणात्मक किती वाढले? शुद्धतेचं जे महत्व आहे पुष्कळ आहे, वेळेची मर्यादा, वेळ कमी आहे. शुद्धतेचं जे महत्व आहे, मूळ बीज जर शुद्ध असेल, सकस असेल, त्याला तसं फळ येणारच. नामानुष्ठान केल्यावर नित्य तृप्ती मिळते. कारण नामचित हरिराम रूपी लतेला आले जे फळ आहे, ज्याने तृप्ती मिळते का? त्याचं कारण हरिराम रूपी लतेचं मूळ बीज तसं आहे, शुद्ध आहे, सकस आहे. हरिराम रूपी लतेचं बीज कोण आहे? पांडुरंग परमात्मा. तो कसा आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे, लक्षात घ्या. म्हणजे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे सुखरूप ऐसा, तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा. तो अशा कितीतरी प्रमाण आहे. तो आनंद स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप, मूळ तो शुद्ध आहे. त्यामुळे बीजच तसं असल्यामुळे हरिराम रूपी लतेला फळ तसं येणार. जे फळ सेवन केले की तृप्ती मिळणारच. मुळीची या बीजी दाखविली गोडी. एवढी या फळामध्ये गोडी येण्याचं कारण त्याचं बीज आहे. मग एवढं रसभरीत फळ आहे हरिराम रूपी लतेला, तृप्ती देणार, समाधान देणार. मग काय कर, हे फळ तुला मिळालंय, लाहो करे जोडी झाली. लाहो कर म्हणजे त्वरा कर, घाई कर. घाई कुठे करायची आहे? परमार्थाला लागायची, अनुष्ठान करायची, वारी करायची, नामचिंतन करायची, वारकरी व्हायची, घाई करायची आहे. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. परमार्थाला लागायची, लागल्यावर घाई नाही करायची, लक्षात घ्या. परमार्थाला लागल्यावर फलप्राप्तीच्या दृष्टीने घाई नाही करायची. आणि घाई चालत पण नाही. महाराज सांगतात, तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी. म्हणजे कुठे घाई करायची आणि कुठे करायची नाही. एक गृहस्थ पुण्याहून रोज मुंबईला सर्व्हिसला, डेक्कन घेऊन गाडी पकडायची सकाळचीच. एकदा झाला सकाळी उशीर, गाडी मिळते की नाही, घरून धावतच सुटले. स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर आले, गाडी निघाली, धावत 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 कसं तरी शेवटच्या डब्याला जाऊन लटकले, गाडीत शिरले आणि गाडीत पळत होता. गाडीत सोय आहे, शेवटून पुढे जाता येते पैसे सर्व डब्यात. हा धावत होता, एकाने अडवलं, अरे गाडीत कशाला पळतो? अरे तुला कल्पना नाही, मला उशीर झालाय, लवकर कामावर पोचायचं आहे. अहो गाडी 10:30लाच मुंबईला जाणार आहे, पळायचं आहे ना. कधी गाडी पकडण्याकरता पळायचं, गाडी पकडल्यावर पळायचं काय काम आहे? घाई कुठे करावी कुठे करू नये. इथे महाराज सांगतात घाई कर, लाहो करी जोडी. घाई का करायची? फल सेवन करायची, नाम अनुष्ठानाची घाई का? त्याचं कारण हे नामचिंतन कुठे घडणार आहे? केवळ मनुष्य देहात, बाकी योनीत घडणार आहे का? मनुष्य देहामध्ये जे नामचिंतन घडणार आहे त्याला काही काळाची मर्यादा आहे. घाई का करायची? नामचिंतन करायची घाई का? त्वरा का? कल करे सो आज, आज करे सो आप. का म्हण आहे ना. तुम्ही व्यापारी लोकांकडे जाऊन बघा, पाटी असते, आज रोख उद्या उधार. उद्या उधार देतो का बघा.
अहो त्याचा नातू गेला ना आपला पंतू जरी गादीवर असल्या पाठीकडे बोट कायमच आहे. उद्या म्हणजे ह्या जन्मात नाही. राजा दशरथाचं उदाहरण दिलेलं आहे. एक केस कानाजवळचा पांढरा झाला होता. कानात हळूच सांगत होता, राजा आपलं आता वय झालंय, निवृत्त झालं पाहिजे. म्हणजे एक केस पांढरा झालेला बघून राजा दशरथाच्या मनात निवृत्तीचा विचार आला. लोकांना विचारलं, रामाचा राज्याभिषेक करावा, लोकांचा निर्णय, अमात्य मंडळ, मंत्रिमंडळ. म्हणजे एक केस पांढरा झाला. तुम्ही बघा आता राजा दशरथाचे जे आत्ताचे अनुयायी आहेत त्याचा एक केस पांढरा नाही झाला, त्याचे सगळे केस नाही, अरे त्याच्या रामाचे सगळे केस पांढरे झाले. पण हा दशरथ अजून गादीच सोडायला तयार नाही. विठाला विठाला ते सर्व चिंतन मला काही रामाने सांगितले. त्याच्यातलं एक दृष्टांत फक्त सांगायचा. सर्वांचा निर्णय झाला. मग अमात्य मंडळाचे अध्यक्ष वशिष्ठ गेले. चांगलं आहे म्हणे, तुम्ही अध्यक्ष आहात, तसे कुलगुरू आहात, मुहूर्त काढून द्या. अरे म्हणे रामाला जेव्हा गादीवर बसवशील त्यासारखं पवित्र मुहूर्त जगात नाही. हो ना म्हटले, ठीक आहे मग उद्या बसू. उद्या सुचलं तुला. अरे जेव्हा बसवशील तोच मुहूर्त आत्ता बसू म्हणून निघायला पाहिजे. रात्रीतून सर्व सूत्र हल्ली, मंत्र हल्ली, काही काय हल्ली, सर्व प्रकार आपल्याला माहिती आहे. उद्या शब्दाचा अर्थ काय याकरता मी सांगतो. उद्या राज्याभिषेक झाला का? उद्या शब्दाचा अर्थ 14 वर्ष वनवास. तो सुद्धा कोणाच्या दृष्टीने? रामचंद्र प्रभूंच्या दृष्टीने, लोकांच्या दृष्टीने. ज्याने उद्या शब्दाचा प्रयोग केला राजा दशरथाचं आयुष्य बघा. उद्या म्हणजे या जन्मात नाही, 14 वर्षाच्या आत पुत्रयोगाने गेले. रामाला गादीवर बसवलेलं पाहूच शकले नाही. म्हणून चांगल्या कामाला कधी उद्या म्हणायचं नाही, नामभक्ती करायचं कधी उद्या म्हणायचं नाही. मग कशाला उद्या म्हणायचं तेही सांगून जातो. एखादा आला कोणी चुकीचं काही काम आहे ते करायचं म्हटलं तर काय सांगायचं, हे काम आपण उद्या करू. म्हणजे चुकीचं काम ह्या जन्मात घडणार नाही. मनुष्य देहातच हे घडणार आहे ना. आणि मनुष्य देहामध्ये जी काळाची मर्यादा आहे, अल्प आयुष्यमानमध्ये शतगणिले, अर्ध तर झोपेतच, मध्ये बालत्व, काय भजनाशी उरलं. काळ काम वेग काय आहे का नाही. आपलं आयुष्य किती शिल्लक आहे, कुठपर्यंत जायचं आहे. आता ह्या गावाला कीर्तनाला यायचं आहे, त्र्यंबकून किती वाजता निघायला पाहिजे, कितीला निघालो, काय स्पीडने गाडी चालवली तर वेळेवर येऊ ना, नाही तर सूत्र जमेल का. तसंच आहे काळ, काम आणि वेग. जे आपला अधिकार काय आहे, कुठपर्यंत जायचं आहे, मग त्याची त्वरा केली पाहिजे. परमार्थ साधन अनुष्ठानाची गती. कारण एकंदर मनुष्याचा आयुष्याचा जर विचार केला, आपल्या हातात किती आता काळ शिल्लक राहिलेला आहे. आणि बरं काळ आपल्या ताब्यात नाही आहे. पुन्हा ह्या मनुष्य देहातच हे घडणार ना. याची देखी घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. आणि मनुष्य देहातला काळ आपल्या हातात नाही. आणि हा काळ असाच निघून गेला. एवढं रसभरीत समाधान देणारं, तृप्ती देणारं फल समोर आहे, पण मनुष्य देहामध्ये जमलं नाही. मनुष्य देहातला काळ जर निघून गेला, महाराज मध्ये हे म्हणा, अशा गोडीला तू सदाचा अंतरशील अभंगाच्या तू कामने क्षणो
जो भजे हरि को सदा सोई परम पद पाएगा, सोई परम पद पाएगा। साधवया काज तुति जिया साधवया काज साधा म्हणे क्षण क्षणा जातो काळ, गोडे ते रसाळ अंतरेल. महाराज म्हणतात मनुष्याशील काळ आपल्या हातात नाही, क्षणाक्षणाने निघून जाणार आहे. बरं, काळाचं गणित अगदी थोडक्यात बघा ना, 3 प्रकार. बारकावा फार आहे. एक असतो भूतकाळ, एक वर्तमान, एक भविष्यकाळ. परमार्थ करायचा आहे, वारकरी आहे, साधक आहे. साधकाने नेहमी वर्तमानात जगलं पाहिजे. भूत भविष्याचा फार त्याने विचार करू नये. भूतकाळ म्हणजे जो काळ होऊन गेलाय त्याचा आत्ता चिंतन करण्यात फायदा काय. भविष्यकाळ जो अजून आलाच नाही त्याचं आता चिंतन करण्यात फायदा काय. उलट त्याचं चिंतन करीत बसला, भूत भविष्याचं वर्तमान काळ त्यात निघून जातो, व्यर्थ जातो. बरं, वर्तमान काळ किती आहे त्याचं क्षण भगवत चिंतनामध्ये घालवणं हे आपलं कर्तव्य असल्यामुळे, आणि जर असं केलं नाही, मनुष्य शरीरातला काळ निघून गेला. तुका म्हणे क्षण क्षणा जातो काळ. आणि मनुष्य शरीरात येऊन नामभक्ती घडलीच नाही, एवढं रसभरीत फल आहे नामभक्तीचं. उपयोग काय. गोडी ते रसाळ अंतरील. त्या गोडीला हे म्हणा तू सदाचा अंतरशील. असं होऊ नये म्हणून तिला विनवायचं आहे, तुला उपदेश करायचा आहे. तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीचे विठोबा रखुमाई. हार घालण्यासाठी विलास पुंडलिक पाटील निगोडे. हार घालण्यासाठी विलास पुंडलिक पाटील निगोडे माऊली. श्री अविनाश दिनकर पाटील बास्ते सिंदवड. दुपारचे पंक्तीवाले रामनाथ साळबा पाटील आंधळे पिंपळे. बुवाजी बाबा भक्त मंडळ महादेववाडी पिंपळे. रखुमाई हरी
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई म्हणे क्षण क्षणा जातो काळ गोडे ते रसाळ अंतरील तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीची या यथामती दिलेल्या वेळेत काही अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केलेल्या झालेली सेवा श्रीमंत निवृत्तीनाथांच्या चरणी आणि या ठिकाणी बुवाजी बाबा संस्थांच्या वतीने हा जो महोत्सव संपन्न होतोय सर्व भाविक वारकरी सर्व गुणीजन सर्व कलाकार सर्वांच्या सहकार्याने आहे झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित सेवेला पूर्ण विराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय